पोलीस भरतीचा खूप अभ्यास करूनही मार्क्स वाढत नाही, तर हा व्हिडिओ आपल्यासाठी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाच्या टिप्स बघणार आहोत. त्या टिप्स आपण जर फॉलो केल्या तर आपल्याला येणाऱ्या भरतीमध्ये 100% 85+ हे मार्क्स आपल्याला लेखी परीक्षेमध्ये मिळतील. तर त्यामध्ये टिप्स नंबर 1, आपल्याला प्रत्येक विषयाचा टाइम टेबल तयार करायचा आहे आणि तो आपल्याला फॉलो करायचा आहे. टिप्स नंबर 2, आपल्याला जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे. आपल्याला जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे. याचं कारण विद्यार्थी मित्रांनो, आपण जर मागील पोलीस भरतीचे जर प्रश्न बघितले आणि ते जर आपण त्याच्या मागील प्रश्नपत्रिकांसोबत जर कम्पेअर केले तर आपल्याला 60 ते 70 प्रश्न हे आपल्याला रिपीट येताना दिसतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे, कारण यामध्येच आपला 60 ते 70% सिलेबस हा कव्हर होतो. त्यानंतर टिप्स नंबर 3, आपल्याला प्रत्येक विषयाचं सेपरेट नोटबुक तयार करायची आहे. ती नोटबुक आपण प्रश्नपत्रिकांचा सराव करत असताना आपल्याला जे सुद्धा महत्त्वाचे प्रश्न वाटतील आणि जे सुद्धा आपल्याला रिपीट विचारलेले प्रश्न वाटतील ते आपल्याला त्या नोटबुकमध्ये प्रत्येक सब्जेक्ट वाईज आपल्याला लिहायचे आहेत. टिप्स नंबर 4, आपल्याला जास्तीत जास्त गणितांच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे. त्यानंतर टिप्स नंबर 5, आपण जे सुद्धा प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करत आहोत ते आपल्याला OMR शीट वरती सॉल्व्ह करायचे आहे. त्यामध्ये आपल्याला जे सुद्धा प्रश्नांची उत्तरे येत आहेत तेच आपल्याला OMR शीट वरती टिक करायचे आहेत आणि ज्या प्रश्नांची उत्तर आपल्याला येत नसतील त्याचं आपल्याला विश्लेषण करायचं आहे आणि ते सुद्धा आपल्याला सेपरेट नोटबुक मध्ये लिहायचं आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपले पेपर जवळ येतील त्यावेळेस आपण त्याचं रिव्हिजन करू शकू आणि आपण येणाऱ्या भरतीमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवू शकू. तर विद्यार्थी मित्रांनो, विश्लेषण कसं करायचं ते आपण बघू. उदाहरणार्थ आपल्याला विचारलेला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कलम 312 कशाशी संबंधित आहे. या प्रश्नाचं उत्तर उदाहरणार्थ तुम्हाला जमलं नाही तर सर्वप्रथम आपल्याला त्या प्रश्नाचे उत्तर बघायचं आहे. त्याचं उत्तर आहे अखिल भारतीय सेवा, ते कलम 312 संबंधित आहे. तर त्याचप्रमाणे अजून आपल्याला 3 ऑप्शन दिलेले आहे. त्यामध्ये वित्त आयोग, निवडणूक आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग. तर त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की वित्त आयोग कोणत्या कलमाशी संबंधित आहे, तर कलम 380. त्यानंतर निवडणूक आयोग कलम 324. त्यानंतर राज्य लोकसेवा आयोग कलम 315. तर विद्यार्थी मित्रांनो, यामुळे आपल्याला असा फायदा होतो की आपल्याला प्रश्न विचारला होता एक, पण आपल्याला त्याच्या ऑप्शन वरून आपल्याला अजून 3 प्रश्न आपल्याला मिळाले आहे. त्यात अत्यंत महत्त्वाचे म्हणजे जे प्रश्न आपल्याला अत्यंत महत्त्वाचे वाटतील तेच आपल्याला नोटबुक मध्ये लिहायचे आहे आणि त्याच प्रश्नांचे आपल्याला विश्लेषण सुद्धा करायचे आहे. आपल्याला जास्त नोटबुक ही भरवायची नाही, कारण आपलं ज्यावेळेस पेपर जवळ येतील त्यावेळेस आपल्याला शॉर्ट मध्ये अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला रिव्हिजन करायचं आहे, कारण त्यावेळेस आपल्याकडे टाइम हा खूप कमी असतो. त्यानंतर शेवटचा टिप्स, आपल्याला डेली न्यूजपेपर हे वाचायचे आहेत आणि त्यामधून आपल्याला नोट्स या करायच्या आहेत. नोट्स आपल्याला जास्तीत जास्त 10 नोट्स या प्रत्येक न्यूजपेपर मधून काढायच्या आहेत, कारण आपण जर जास्त नोट्स काढत बसलो तर आपल्याला ऐन परीक्षेच्या वेळी आपल्याकडे तेवढा टाइम नसणार आणि आपलं रिव्हिजन सुद्धा होणार नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नोट्स या फक्त प्रत्येक न्यूजपेपर मधून फक्त 10 नोट्स या काढायच्या आहेत. कमी जरी काढल्या तरी काही प्रॉब्लेम नाही. तर आशा करतो आपला व्हिडिओ आवडलाच असेल. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.